नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे पगार यापुढे ठाणे जनता सहकारी बँकेच्या माध्यमातून होणार आहे, अशा आशयाचा GR काल राज्य शासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आला. मात्र राज्य शासनाच्या या निर्णयाचा फटका ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तर बसेलच, शिवाय शिक्षकांना देखील बसेल, असा दावा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केला आहे. 1972 सालापासून ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शिक्षकांचे पगार होतात. शिक्षकांना विविध प्रकारच्या योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. असं असताना अशा प्रकारचा GR का, असा सवाल राजेंद्र पाटील यांनी केला आहे. जिल्ह्यातील 1218 शाळांच्या शिक्षकांच्या खाते ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आहेत. बँकेच्या खेडोपाडी शाखा आहेत. त्यामुळे जर TJSB अशा पद्धतीने खाती वर्ग केली तर त्याचा नुकसान हे शिक्षकांचं ज्या पद्धतीने होईल त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं देखील होईल, असं श्री राजेंद्र पाटील यांचं म्हणणं आहे. 1218 शाळा या शाळेतल्या शिक्षकांची खाती आपल्याकडे आज आहेत. त्यांना 996 कोटी 53 लाखाचं कर्ज आजपर्यंत या शिक्षकांना विविध कारणासाठी आपण दिलेलं आहे आणि त्याच्यापोटी एकूण 109 कोटीचे कर्ज मंजूर केलेले ठाणे जिल्हा प्राथमिक सहकारी पतपेढीला आणि त्याच्यापैकी 68 कोटी रुपये आपलं येणं आहे आजपर्यंत. आणि हे सगळं करत असताना अचानकपणे आम्ही ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि शिक्षक एक अनोखं नातं आजपर्यंत आम्ही गुण्यागोविंदाने चालत आलेलो आहोत. शिक्षकांना सेवा देण्यासाठी आमच्या खेडोपाडी शाखा आहेत. मग ते मुरबाड असेल, शहापूर असेल, शेणवा असेल, कुठेही असतील, इव्हन टोकावड्यापर्यंत आमच्या सगळीकडे शाखा विस्तारित केलेल्या आहेत शिक्षकांना लाभ देण्यासाठी. शिक्षकांची सेवा त्या ठिकाणी होते. परंतु आमच्याकडनं ही खाती काढून TJSB सारख्या बँकेला, ज्यांचं नेटवर्क खेडोपाडी पोचलेलं नाही, अशा बँकेकडे हा शिक्षकांचा पगार जमा करून त्यांची शिक्षकांची खाती तिकडे नेण्याचा जो निर्णय आहे तो ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आणि शिक्षकांना सुद्धा अतिशय चुकीचा आहे आणि दोघांनाही या गोष्टीचा त्रास होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या शिक्षकांचे पगार हे TJSBमधून काढण्याच्या शासनाच्या निर्णयाचं TJSBचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्री सुनील साठे यांनी स्वागत केलं आहे. सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे. बऱ्याचदा आपले ग्राहक देखील इतर बँकांकडे जातात. अशा वेळेस आम्ही आत्मपरीक्षण करत असतो, असं देखील श्री सुनील साठे यांनी म्हटलं आहे. TJSBच्या माध्यमातून शिक्षकांना विविध प्रकारच्या सुविधा पुरवण्यात येणार आहे. शिक्षकांना ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी देखील देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भारतभरात कुठेही चालणारे ATM कार्ड देखील यापुढे TJSBच्या वतीने शिक्षकांना पुरवण्यात येणार आहे. बँकेने तांत्रिक प्रगती खूप मोठी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र शाखा नसल्या तरीही शिक्षकांना व्यवहार करताना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. या संदर्भातलं प्रपोजल गेल्या 2.5 वर्षांपासून शासनाकडे होतं, असं देखील श्री सुनील साठे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकारने सध्या जो शिक्षकांच्या पगाराचा जो अध्यादेश काढलेला आहे आणि त्या अध्यादेशाला शिक्षकांनीही पसंती दाखवलेली आहे. कारण TJSB बँकेने ज्या सवलती या शिक्षकांना दिलेल्या आहेत त्या सवलतींकडे बघूनच शिक्षक पण आकर्षित झालेत आणि राज्य सरकारने पण या सवलतींमुळे शिक्षकांचा जो मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे याच्याकडे लक्ष देऊन हा अध्यादेश काढलेला आहे. आत्ता स्पर्धेच्या युगामध्ये असं होतं की आमच्याकडलेही ग्राहक अनेक वेळा इतर बँकांमध्ये जातात, तर त्यावेळेला जी गरज असते ती आत्मपरीक्षण करण्याची, की आपण कुठे कमी पडलो म्हणून आपल्याकडला ग्राहक दुसऱ्या बँकेत गेला हे बघण्याची खरी गरज आहे. पण आपल्याकडला ग्राहक दुसऱ्याकडे गेला म्हणून आपण नुसतं काही बोलून चालणार नाही. तर या शिक्षकांच्या बाबतीमध्ये आम्ही जो पगार देणार आहोत त्याला जो ATM कार्ड देणार आहोत, हे ATM कार्ड भारतभरातल्या कुठल्याही ATMवर चालू शकेल. त्यांना कुठूनही कधीही पैसे काढता येतील. शिवाय कोर बँकिंग असल्यामुळे बँकिंगमध्ये जे आता संकल्पना बदलत चालली आहे की शाखेमध्ये जाण्याची गरज नाही, माझी शाखा कुठे आहे आणि मी राहतो कुठे आणि मी व्यवहार कुठे करतो आहे याचा काही संबंध राहिलेला नाही. तसंच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने जे युनिफाईड पेमेंट इंटरफेस हे नवीन जे ॲप आणलेलं आहे त्याच्यामध्येही TJSB अग्रेसर आहे आणि TJSBने स्वतःचं ट्रान्झॅप असं ॲप काढलेलं आहे. तर अशा विविध सुविधा आणि तसंच अतिशय अट्रॅक्टिव्ह स्कीम्स या ज्या शिक्षकांना आम्ही दिलेल्या आहेत आणि त्यामुळेच TJSB बँकेला सगळ्यांनी पसंती दाखवली आहे.
ठाणे शहरातील घोडबंदर रोड परिसरातील ढोकाळी येथील डॅफोडिल्स ही शाळा गेल्या 18 वर्षांपासून या ठिकाणी अत्यंत दिमाखदार पद्धतीने सुरू आहे. गेल्या 18 वर्षांच्या कालावधीमध्ये परिसरातील नागरिकांनी पालकांनी या शाळेला चांगलीच पसंती दिली. 15 तारखेला या शाळेचं रिओपनिंग होतं. यावेळेस अत्यंत अभिनव पद्धतीने शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत शाळा व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आलं. काही कार्टून कॅरेक्टर्सने यावेळेस विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. शाळेचा पहिला दिवस म्हणजे विद्यार्थ्यांसाठी काही प्रमाणात टेन्शनचा दिवस असतो. मात्र पहिल्या दिवशीपासूनच शाळेची गोडी निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून हे विशेष पाऊल शाळेच्या माध्यमातून उचललं गेल्याचं शाळेचे संस्थापक श्री निनाद बोरकर हे सांगतात. गेल्या 18 वर्षांपासून पालकांनी या शाळेवर चांगलाच विश्वास दर्शवला. त्यामुळेच गेल्या 18 वर्षांच्या कालावधीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या दिवसागणिक वाढत गेली. गेल्या 10 वर्षांपासून तर प्रत्येक बॅच अक्षरशः फुल होते असं देखील बोरकर सांगतात. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शाळेबद्दल गोडी निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थ्यांचं स्वागत काही कार्टून कॅरेक्टर्सनी केलं. त्याचप्रमाणे शाळेमध्ये कविता, नाच, गाणी यांनी अक्षरशः धमाल केली. विद्यार्थ्यांनी विविध ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभाग घेतला. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे खेळ देखील विद्यार्थ्यांनी यावेळेस खेळले. शाळेतील शिक्षकांचा सहभाग हा अत्यंत उल्लेखनीय होता. पहिल्या दिवशीपासूनच विद्यार्थ्यांना शाळेबद्दल प्रेम वाटावं, त्यांना गोडी वाटावी, एकंदरीत शिक्षण प्रक्रियेमध्ये त्यांना गोडी वाटावी या दृष्टिकोनातून या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं श्री निनाद बोरकर यांनी सांगितलं. Today we are celebrating our 18th Foundation Day. Last 18 years we have earned a goodwill of our parents. Last 10 years our batches are getting full. It is always full strength we are going and expecting henceforth also. So I wish daffodils will grow like that, and we are aiming 25 new branches in next 2-3 years. डॅफोडिल्सचा आपला एक्सपिरियन्स खूप चांगला आहे आणि त्यामुळेच या शाळेविषयी विद्यार्थ्यांना खूप गोडी वाटते अशा आशयाच्या काही प्रतिक्रिया पालकांनी दिल्या. शाळा खूप चांगली आहे आणि ॲक्च्युअलमध्ये असेच सगळे शाळा पाहिजे आम्हाला. My daughter has always been wanting to come to school in the morning. She used to wait for the school van to arrive, and she used to be very happy when she used to come to school. So this year also we decided to continue with daffodils as she has a very good time. At the same time, she has learned very good communication skills. She has become very confident in her attitude. Also, she has started singing nursery rhymes confidently. The teachers have been very cooperative and supportive. शाळा ही खूप चांगली आहे आणि इकडचा मॅनेजमेंट आणि टीचर वगैरे खूप चांगले आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. ते मुलाची चांगली केअर करतात. छान टीचर्स चांगले आहेत, ॲक्टिव्हिटीज चांगल्या आहेत, स्कूल चांगली आहे. माझा मोठा मुलगा पण इथेच शिकलेला आहे, त्याच्यामुळे टीचर्सबद्दल एकदम टीचर व्यवस्थित आहे. So Daffodil is a very good school. It's closer to our house and the staff here is very friendly and very helpful. The teachers are really good and my child has really learned a lot over here in the last couple of years. शाळेचा पहिला दिवस म्हणजे विद्यार्थ्यांची रडारड असं चित्र अनेकदा दिसतं. मात्र या शाळेमध्ये हे चित्र काहीसं वेगळं होतं आणि खूप उत्साहवर्धक देखील. निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app. Transapp
app. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. केंद्रातील मोदी सरकारच्या उपलब्धतेविषयी माहिती देण्यासाठी काल केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी ठाणे शहरात आल्या होत्या. यावेळेस काँग्रेसने शेतकऱ्यांच्या आडून देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी देखील नुकतंच आंदोलनाचं हत्यार उपसलं. महाराष्ट्रामध्ये देखील तेच झालं. काँग्रेस हतबल झालेली असून सरकारच्या विरोधात बोलण्यासाठी कोणताही मुद्दा नसल्याने कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न हा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. कि सरकार का काम है व्यवस्थाएं देना, और जो इस व्यवस्था का लाभ उठाना चाहता है, उस इंडस्ट्री को खड़ा करना चाहता है, वो इस अगर विषय से जुड़ता है तो सरकार निश्चित रूप से सहायता करती है, क्योंकि एग्रीकल्चर के बाद सबसे ज़्यादा एम्प्लॉयमेंट अपैरल से ही आ रहा है. तो आज जब हम 6000 करोड़ का पैकेज बोलते हैं अपैरल सेगमेंट के लिए, तो इस 6000 करोड़ में सबसे बड़ी चुनौती होती है एक जगह की, दूसरी होती है जब आपको मशीनरी लेनी होती है कैपिटल सब्सिडी की. तो वो कैपिटल सब्सिडी, और अगर वो प्रोसेसिंग और प्रिंटिंग का काम है उसमें, तो कहीं ना कहीं एफ्लुएंस की ट्रीटमेंट की होती है. तो ये सारी सुविधाएं भारत सरकार की ओर से और निश्चित रूप से प्रदेश की सरकार की ओर से भी होगी. कळवा परिसरातील पार्थ पाटील हा विद्यार्थी नुकताच झालेल्या 10वीच्या परीक्षांमध्ये 92% गुण मिळवून पास झाला आहे. रोशनी गर खुदा को हो मंजूर, आंधियों में चिराग जलते हैं असं म्हटलं जातं ते काही खोटं नाही. पार्थने अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये 10वीची ही परीक्षा दिली होती. त्याच्या पहिल्याच पेपरच्या आधी त्याच्या पोटात दुखू लागलं होतं. काहीतरी फूड पॉयझनिंग झालं असेल असा अंदाज बांधत 2 दिवसामध्ये बरं वाटेल हा अंदाज बांधून पार्थ पाटील ह्याने परीक्षेला जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्या दरम्यान त्याच्या आतड्यांमध्ये जंतुसंसर्ग झाल्याचं निदान झालं. त्यानंतर त्याला ज्युपिटर इस्पितळामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र त्याची जिद्द मोठी होती. प्रचंड मोठ्या प्रमाणात आजारी असून देखील पार्थने पहिला पेपर दिला. त्याच ठिकाणी त्याची प्रकृती ढासळली. मात्र प्रकृती ढासळल्यानंतर देखील त्याने पुढचे सगळे पेपर दिले आणि तब्बल 92% एवढे गुण पटकावले. पार्थचा नुकताच केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 10वीच्या बरोबर काहीतरी 16-17 दिवसाआधी माझं एक खूप मेजर ऑपरेशन झालेलं. त्याच्यानंतर मी 3 दिवस त्या व्हेंटिलेटरवर बेशुद्ध होतं, मला शुद्धच नव्हती. आणि मग त्याच्यानंतर जे डॉक्टर्स वगैरे होते त्यांनी तर सांगितलेलं की 1 महिन्याची वेळेला डिस्चार्ज होऊच नाही शकत, 1 महिना ऑब्झर्वेशनमध्ये ठेवायला लागेल. पण म्हणजे माझी अशी खूप जिद्द होती की नाही, मला 10वीची परीक्षा द्यायचीच आहे. म्हणून मग माझे मम्मी पप्पा वगैरे पण म्हणजे ह्याच्यात आले की नाही, म्हणजे ह्याची इच्छा आहे तर आपण पण म्हणजे काहीतरी करू. आणि मग असं सगळं हे करून म्हणजे त्यांनी मला एक्झामचा अक्षरशः 1 दिवस पहिलं डिस्चार्ज दिलं हॉस्पिटलमध्ये एक्झाम देण्यासाठी. आणि माझे इवन टाके पण काढले नव्हते, जे नळ्या वगैरे होत्या पोटात वगैरे तेही काढल्या नव्हत्या. सो मी 75 ते 100 टाके होते पोटात, ते सगळे असताना मी पेपर लिहिलेले आणि म्हणजे रायटर घेऊन तेव्हा केलेला पेपर. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा.
लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. पावसाळ्याचे दिवस जवळ आले आहेत आणि पावसाळ्याच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात आपत्ती येत असतात आणि अशा वेळेस आपत्ती व्यवस्थापन हा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. पावसाळ्याच्या दिवसामध्ये काही छोट्या छोट्या आपत्तींमधून स्वतःचा बचाव कसा करावा, त्याचप्रमाणे नागरिकांना कसं वाचवावं, या दृष्टिकोनातून एका प्रशिक्षण शिबिराचं आयोजन आज ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलं होतं. ख्यातनाम प्रशिक्षक मनजित सिंह यांनी काही प्रात्यक्षिकांद्वारे यावेळेस ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण दिलं. यावेळेस या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अगदी छोट्या छोट्या आपत्तीमध्ये स्वतःची काळजी कशी घ्यावी, त्याचप्रमाणे प्रथमोपचार कसे करावेत, या संदर्भातलं मार्गदर्शन यावेळेस उपस्थितांना देण्यात आलं. आपत्ती व्यवस्थापनामध्ये नागरिकांनी किंवा अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी त्या परिस्थितीमध्ये कसं काम करायला पाहिजे, कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यांना हे सगळं करताना लोकांना कशी मदत करता येईल, या संदर्भातलं प्रात्यक्षिक आपण आणि प्रशिक्षण वर्ग आम्ही आयोजित केलेला आहे. की छोट्या छोट्या गोष्टी असतात, लोकांना त्याची माहिती नसते, परंतु ते छोट्या छोट्या गोष्टी मदत कार्यामध्ये खूप चांगली मदत करू शकतात. या पार्श्वभूमीवर आम्ही हे अगदी कॉमन लेवलवर की काय करता येऊ शकतं आपत्ती व्यवस्थापनामध्ये किंवा आपत्ती काळामध्ये, त्याबाबत आपण तज्ज्ञांकडून आपण प्रशिक्षण वर्ग ठेवलेला आहे. तर मंडळी, आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. मात्र तत्पूर्वी ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा. कारण यूट्यूब हे मीडियम हे भविष्यातलं माध्यम आहे. ठाणेकर नागरिक, मग तो ठाणे शहरामध्ये असला, मुंबईमध्ये असला, नाशिकमध्ये असला, अगदी परदेशात कुठेही जरी असला तरीही ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल तो बघू शकतो. त्यामुळे अगदी परदेशातले देखील अनेक ठाणेकर हे आज आमच्याशी कनेक्ट झाले आहेत. त्यामुळेच ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण बघत राहा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.